2024चं वर्ष अनेक अर्थाने विशेष ठरलं। यामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक संदर्भात घेतले गेलेले निर्णय महत्त्वाचे आणि चर्चेचे ठरले होते। पण आता येणाऱ्या नव्या वर्षात काही नवे नियम देखील येणार आहेत। यातले 6 बदल सर्वसामान्य माणसासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। सोबतच यातला आणखीन एक 7वा नवा बदल देखील अनेकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। तोही आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। अर्थात त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। आता ज्या मुख्य 6 बदलाविषयी आपण चर्चा करणार आहोत त्यातला पहिला बदल हा LPG सिलेंडर आणि हवाई इंधनाबाबतचा आहे। म्हणजेच LPG सिलेंडर आणि हवाई इंधनाच्या किमतीत सुधारणा केली जाणार आहे। आता या अनुषंगाने आढावा घेतला तर असं दिसून येतं की तेल विपणन कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी हे बदल करत असतात। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $73.58 आहे। त्यामुळे भविष्यात सिलेंडरच्या किमती बदलू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। त्यातला दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे सेन्सेक्स 50 आणि बँक्सच्या मासिक एक्सपायरीमध्ये बदल करण्यात आले आहेत। आता दर आठवड्याला शुक्रवारी नाही तर मंगळवारी एक्सपायरी होणार असून तिमाही आणि 6माही करार शेवटच्या मंगळवारी एक्सपायरी होतील असं दिसतंय। सोबतच NSE निर्देशांकाने निफ्टी 50च्या मासिक करारांसाठी गुरुवार निश्चित केला गेला असल्याचं बोललं जातंय। यातला तिसरा बदल मध्यमवर्गीय लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय। जर आपण या नव्या वर्षात नवीन कार खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर ही गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण नवीन वर्षात कार खरेदी करणं सर्वसामान्यांना आणखीन महाग होणार असल्याचं दिसतंय। कारण उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे 1 जानेवारी 2025 पासून मारुती सुझुकी, हुंदाई, महिंद्रा, होंडा आणि मर्सिडीज बेंझ, ऑडी आणि BMW सारख्या प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या गाड्यांच्या किमतीत साधारण 3% वाढ करणार आहे असं दिसतंय। अर्थात नवीन गाडी घेण्याची तयारी करणाऱ्यांना आपला खिसा जास्त गरम ठेवावा लागणार आहे। पुढचा बदल पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण या नवीन वर्षात पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार असल्याचं दिसतंय। कारण येत्या 1 जानेवारी 2025 पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेन्शन काढण्याचे नियम सोपे केले असून आता पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे। अर्थात त्यासाठी पेन्शनधारकांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाहीये। पुढचा बदल UPI संदर्भातला आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIने फीचर फोन वापरकर्त्यांसाठी सुरू केलेल्या UPI 123 पे सेवेमधल्या व्यवहाराची मर्यादा वाढवली आहे। म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर अगोदर जास्तीत जास्त 5,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येत होते। पण आता नव्या बदलानुसार ही मर्यादा 10,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली दिसते आणि त्यानुसार ही सुविधा 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल असंच दिसतंय। पुढील बदल हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे। कारण येणाऱ्या वर्षात जे शेतकरी कर्ज घेण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यासाठी RBIने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। म्हणजेच वर्षाच्या पहिल्या दिवसापासून RBI शेतकऱ्यांना कोणत्याही हमीशिवाय 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देणार असल्याचं बोललं जातंय। अलीकडेच RBIने शेतकऱ्यांसाठी असुरक्षित कर्जाची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती। अर्थात त्यामुळे आता शेतकऱ्यांना 1.6 लाख नाहीतर 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे। यातला 6वा बदल मुदत ठेवीच्या अर्थात FD संदर्भातला आहे। रिझर्व्ह बँकेने NBFC आणि HFC साठी मुदत ठेवींशी संबंधित नियम बदलले असून ते 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार असल्याचं बोललं जातंय। त्यानुसार ठेवींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक तरतुदी करण्यात आल्या असून यामध्ये लोकांकडून ठेवी घेणे, तरल मालमत्तेचा काही भाग सुरक्षित ठेवणे आणि ठेवींचा विमा करणे यासारख्या बदलांचा समावेश करण्यात आलाय। आता जो आम्ही एक महत्त्वाचा बदल सांगणार आहोत तो OTTच्या प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा आहे। कारण Amazon प्राईम सबस्क्रिप्शनच्या नियमांमध्ये बदल होणार असल्याचं दिसतंय। आतापर्यंत Amazon प्राईम सबस्क्रिप्शन एकाच खात्यातून 5 उपकरणांवरून आपण व्हिडिओ स्ट्रीम करू शकत होतो। पण नव्या बदलानुसार या नव्या वर्षात प्राईम व्हिडिओ एका प्राईम खात्यातून फक्त 2 टीव्हीवर स्ट्रीम केला जाऊ शकेल आणि तिसऱ्या टीव्हीवर प्राईम व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याला अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत। आता यातल्या कोणत्या बदलाचा परिणाम तुमच्यावर होणार आहे आणि त्याचा तुम्हाला फायदा होणार की तोटा ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।